तर राज्यातील जेलमधील कैद्यांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असून त्यात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे। जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांच्या या घोटाळ्यात हात असल्याचा आरोप देखील खडसेंनी केला आहे। या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं खडसेंनी म्हटलंय। तर सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं जळगावच्या साई मार्केटिंगचे संचालक सुनील झवर यांनी म्हटलं। एका जळगावच्या कैद्यांना पुरवण्यात येत असलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली आणि या बातमीचा पाठपुरावा करत असताना माझ्या असं लक्षात आलं, त्या बातमीमध्ये हेही म्हटलेलं आहे की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे, मंत्र्याच्या सहकार्याने सगळा घोटाळा झाला असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे। हे आरोप सगळे बिनबुडाचे। मुळातच पूर्ण राज्यामध्ये 100 ते 125 कोटीच्या वरती खरेदी होती धान्याची। ते 500 कोटीचा आकडा आणला कुठून हे त्यांनाच माहिती आहे। चौकशी करण्यात यावी प्रतिक्रिया दिली त्यांनी। आपलं जरी नाव नसलं घेतलं तर आपण देखील या टेंडर प्रोसेस मध्ये सहभागी आहात। ते पहा, माझं नाव राजू शेट्टीने घेतलं, मी त्यांना लीगल नोटीस पाठवले। माझं नाव घेतील तर मी माझी लीगल नोटीस पाठवल कोणालाही। मला काही कुणाची भीती नाही, कारण मी चुकीचे कामं करत नाही आणि मी कुणी काही आरोप करत आलाय मी दाद देत नाही कोणालाही। पुढे चौकशीला आपण कशा मी 100% चौकशीला सामोरं जाईल आणि मी एकट्याने 4-4 5-5 लोकांनी टेंडर घेतले।